त्याच पद्धतीने तुम्ही शेवगा खाऊन कंटाळला असाल ना, तर एकदा या पद्धतीने बनवून पहा. कढईमध्ये शिल्लकसुद्धा राहणार नाही. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही, लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी शेवगा घेतलेला आहे. शेवगा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. आज आपण कांदा टोमॅटो न वापरता चमचमीत चटपटीत शेवग्याची रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही एकदा बनवली ना तर नेहमी याच पद्धतीने बनवून खाल. उन्हाळ्यामध्ये जर जेवण जात नसेल ना, तर या पद्धतीने ताटामध्ये जर शेवगा असेल ना, तर एक चपाती म्हणता म्हणता आपण 2 चपात्या खाऊन मोकळे व्हाल, आपल्याला समजणारसुद्धा नाही. तर इथे मी अशाच पद्धतीने सगळ्या शेवगा चिरून घेते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळ्या शेवगा चिरून घेतलेला आहे. इथे मी एका साईडला पातेलं गरम करून घेतलं होतं. पातेल्यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला चिरून घेतलेला शेवगा त्यामध्ये घालायचा आहे. सगळ्या शेवगा पाण्यामध्ये घातल्यानंतर शेवगा आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे. शेवगा शिजून घेते तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला लगेच एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेवगा मस्त शिजलेला आहे. तर एका साईडला शेवग्यामधलं सगळं पाणी काढून घेते. इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल थोडंसं या ठिकाणी मी जास्त वापरलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल घातलं, तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यानंतर इथे मी 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तुम्ही कांदा मसाल्याच्या ऐवजी साठवणीतला मसाला वापरला ना तरी चालणार आहे. पण ह्या शेवग्याच्या भाजीसाठी कांदा लसूण वापरला ना तर चटपटीत ही शेवग्याची भाजी तयार होते. 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घातल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायचे. सगळे मसाले छान व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेतले की आपण शिजवून घेतलेला शेवगा त्यामध्ये घालायचा आहे. शेवगासुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. एक लक्षात घ्यायचं, आपण शेवगा शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, तर आपल्याला अगदी वरतून बेतानीच मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की परत व्यवस्थित मिक्स केलं की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. म्हणजे आपण जो मसाला घातलेला आहे ना, तो शेवग्याच्या शेंगापर्यंत आतपर्यंत जाईल आणि म्हणजे शेवग्याच्या शेंगा खायला अगदी छान लागतील. तर 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया आणि मी परत एकदा मिक्स करून घेते. तुम्ही जर एकदा अशा पद्धतीने शेवगा बनवला ना, तर आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्कीच बनवून खाल. तुम्ही हा शेवगा वरण भातासोबत किंवा तसंसुद्धा खायला खरंच अगदी छान लागतो. एकदा तुम्ही या पद्धतीने बनवून पहा, घरातले सगळेजण अगदी आवडीने खातील. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.